बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर याबाबत तोडगा काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। बीडमधील हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत आल्यानं त्यांचा पालकमंत्रीपदावरून पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। बीडच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतनं धनंजय मुंडे बाद झाल्याची माहिती समोर येते। अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, मात्र अंजली दमानी यांनी याला देखील विरोध केलाय। धनंजय मुंडेंच्या पक्षातील कुणालाही बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये अशी मागणी त्यांनी केली। भाजपवर नेहमीच आगपाखड करणाऱ्या ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं गेलंय। गडचिरोलीमध्ये होत असलेल्या बदलाबद्दल त्यांनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। फडणवीसांचं कौतुक का करू नये? आम्ही भाजपच्या चांगल्या कामाचं नेहमीच कौतुक केलंय, त्यामुळे यात जवळीक साधण्याचा प्रश्न नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। तर फडणवीसांनी नक्षलवाद्यांसोबतच मराठी माणसावर होणारा अन्याय सुद्धा मोडून काढावा अशी मागणी संजय राऊतांनी केली। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता पालिका निवडणुकीत ठाकरेंना भिडणारा मुंबई अध्यक्ष भाजपला निवडावा लागणार आहे। प्रवीण दरेकर, अमित साटम, भातखळकर, अळवणी, संजय उपाध्याय, सुनील राणे यांच्या नावांची चर्चा आहे। आज शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। चाकणमधल्या मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावरती आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्यांचं अनावरण होणार आहे। नाराज भुजबळ आणि पवार आमनेसामने येणार असल्यानं चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका शायरीच्या कार्यक्रमात हजेरी लावली। यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। ये शायरी 5 साल पहले सुनानी चाहिए थी असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला। वसईमध्ये पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये संघर्ष पेटलाय। भाजपनं केवळ 5 नगरसेवकांची नावं जाहीर करावीत असं आव्हान माजी महापौर रुपेश जाधव यांनी भाजपला दिलंय। यावर आमदार स्नेहा दुबे यांनी टोला लगावला। स्थानिक पक्षानं जास्त उड्या मारू नयेत, हाच त्यांना प्रेमाचा सल्ला असं म्हणत बहुजन विकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला। जळगावच्या पाळधी गावातील लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली। 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात उफाळून आलेल्या वादानंतर पाळधी गावात मोठा तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे मागील 2 दिवसांपासून गावात संचारबंदी लागू होती। शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या 60,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे 400 कोटी रुपयांचे चुकारे मागील महिनाभरापासून थकलेत। जवळपास 20,89,000 क्विंटल धान खरेदी झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। गोंदिया जिल्ह्यात मागील 8 महिन्यात 78 लाख लिटर दारूची विक्री करण्यात आली। गोंदियाकरांच्या पोटात विदेशीपेक्षा देशी जास्त दारू गेल्यानं देशी दारूचा खप वाढलाय। अंबरनाथच्या बी केबिनसह निसर्ग ग्रीन परिसरात पुन्हा एकदा रासायनिक वायू सोडण्यात आलाय, त्यामुळे वातावरणात केमिकल पसरून धुरकट वातावरण निर्माण झालंय। यासंबंधी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जाते। अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीचं लोकार्पण होऊन सुद्धा स्थानांतरण रखडलंय। इमारत तातडीनं आरोग्य विभागाच्या ताब्यात मिळावी यासाठी आरोग्य विभाग गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सातत्यानं पत्रव्यवहार करतोय, मात्र अद्याप काहीच सार्वजनिक बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप होतोय। देहू रोडमध्ये भाजप उत्तर भारतीय आघाडीकडनं संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली। या रॅलीमध्ये आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांविरोधात वाढत्या तक्रारीवरनं महसूल आणि पोलीस प्रशासनानं संताप व्यक्त केला। भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य दर न दिल्यास संबंधित कंपन्यांविरोधात कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबास यांनी दिला। कुडाळ रेल्वे स्टेशन परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झालेत। या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। कराड तालुक्यातील 27 तर पाटण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण सोडण्यात आलंय। कराडला 14 तर पाटणला 8 ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण मिळालंय। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात साईटोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्लॅबचं प्लास्टर विद्यार्थ्याच्या डोक्यात पडलं। यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून 3 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे। गिरणा धरणाचे पहिल्या आवर्तनाचं पाणी आठवड्याभरापासून सुटलं असून गिरणा निम्न कालव्याद्वारे पाणी धरणगावपर्यंत पोहोचलंय। जामदा डाव्या कालव्याद्वारे पहिल्या आवर्तनाचं पाणी एरंडोल तालुक्यात पोहोचायला 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे।
या कालव्याद्वारे पहिल्या आवर्तनाचं पाणी पोहोचल्यामुळे शेतकरी आनंदित आहे. अप्पर वर्धा कालव्याच्या पाझरानं पाण्यानं शेतकरी त्रस्त झालेत. गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्यांनी तक्रार देऊन सुद्धा बंदोबस्त न केल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी होत असून दरवर्षी हजारो रुपयांचं नुकसान होत आहे. कालव्याच्या पाझराच्या पाण्यामुळे पिकांचं नुकसान झालंय, त्याची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील 27 गावांसाठी अमृत योजनेअंतर्गत 375 कोटींचा पाणीपुरवठा योजनेला शासनानं मंजुरी दिली. त्यामुळे 27 गावांचा प्रश्न सुटणार आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावातील ग्रामपंचायत येथील ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे गावातील विकास खुंटलाय. तसंच 61 लाखांचा निधी असून सुद्धा गावातील विकास कामं होत नसून ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी होतीये. अहिल्यानगर शहरातील कोटला बस स्थानकात औरंगाबादच्या दिशेकडनं पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुण्यातील राजगुरुनगरमधील 2 अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये गोसावी समाजानं आक्रोश मोर्चा काढत निषेध केला. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील वडगावमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याचा प्रताप समोर आलाय. शाळेतील वर्गामध्ये सिंघमच्या डायलॉगवर रील बनवून खुर्चीवर लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सर्वांनी संताप व्यक्त केला. मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत वंदे भारत एक्सप्रेसच्या C11 या डब्याची काच फुटली. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, तर दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. आम्ही गेली 20 वर्ष सातत्यानं जात असतो, त्याप्रमाणे आम्ही सगळे तिथे जातो आहोत. आणि आज विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि इतर मंत्रीसुद्धा येत आहेत. त्या कार्यक्रमाला मी जातो. साहेब, स्मारकाची घोषणा झालेली होती, मात्र अद्यापपर्यंत पुढे काही हालचाल झाली नाही. नायगावला सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाची घोषणा झाली. तुम्हाला अपूर्ण माहिती आहे. ही घोषणा आम्ही जी केली ती 2002-3 वर्ष सालीच पूर्णसुद्धा केली. आणि सावित्रीबाईंचं घर पूर्णपणे पडलेलं होतं. हरी नरके आणि मी स्वतः तिथे गेलो आणि आम्ही संपूर्ण घर एका चांगल्या वास्तुशास्त्रज्ञांना बरोबर घेऊन अभ्यास करून जसंच्या तसं ते घर उभं केलेलं आहे. आणि पूर्णपणे म्हणजे धान्य कुठे ठेवायचं, त्यांचं स्वयंपाकघर, या सगळ्या गोष्टी. आणि समता परिषदेच्या वतीनं तिथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे पुतळेसुद्धा उभारलेले आहेत. तिथे आता आणखी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुल्यांचं जे आहे संपूर्ण कामगिरीचं जो एक प्रदर्शनसुद्धा जे आहे ते मांडलेलं आहे. अशी अनेक कामं तिथे सुरू आहेत. एवढंच नाही तर पर्यटन मंत्री असताना 5 कोटी रुपये खर्च करून तिथे जे आहे छोटे छोटे जे आहे राहण्याची व्यवस्था, बंगले वगैरे जे आहेत ते बांधलेले आहेत. आणि आता तिथे मुलींसाठी 200 मुलींसाठी NDAचं प्रशिक्षण केंद्र उघडावं म्हणून सुद्धा पैसे मंजूर झालेले आहेत. परंतु आता 10 एकर जागा आम्ही ते घेऊन ते आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे ते स्मारक पूर्ण झालेलं आहे. आता भेडेवाड्याचं स्मारक जे आहे शाळेचं पुण्याचं, त्याचं काम प्रगतीपथावर आहे. साहेब, महादेव जानकरांचं म्हणणं आहे की भुजबळ साहेबांनी स्वतः पक्ष काढावा, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ. ठीक आहे, त्यांची ती सूचना आहे, पाहू काय करायचं. पवार साहेब, आणि आज तुम्ही एकाच व्यासपीठावर असणार आहे. गेल्या अनेक दिवसांनंतर, महिन्यानंतर ही भेट होते. नाही, तेही खरं आहे. कारण तिथून झाल्यानंतर चाकणला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे पूर्णाकृती पुतळे उभे करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी पवारसाहेब पण येत आहेत आणि मला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे, तर मी जाणार आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मी तर शक्य तिथे जाण्याचा प्रयत्न असतो त्याप्रमाणे जाणार आहोत. आणि आनंद आहे की ठीक आहे, पवारसाहेब पण तिथे आहेत. तर आजच्या कार्यक्रमात कुठेच अजित पवार नसणार आहेत. मला माहीत नाही ते सध्या कुठे आहेत. ते मुंबईत असतील ते कदाचित येतील सुद्धा, आणि बाहेरगावी असतील तर कदाचित त्यांना शक्य होणार नाही.
आज मुख्यमंत्री आणि तुम्ही एकाच व्यासपीठावर असणार आहे, काही राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे? अहो ते महात्मा सावित्रीबाई फुल्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. तिथे हजारो लोकांचा समुदाय असतो, त्या कार्यक्रमासाठी असतो आणि तिथे अनेक मंत्री येणार आहे. तिथे अनेक शाळेतली मुलंसुद्धा असतात. आता तिथे काय राजकीय चर्चा करणार? ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना. आता पुन्हा बघूयात 25 मिनिटं